अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओचा पहिला आणि दुसरा भाग बघितला नसेल तर आधी पहिला आणि दुसरा भाग बघा आणि नंतर पुढील भाग बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कथा समजेल। कथेच्या मागील भागात आपण पाहिले नंदाला जाधव आणि सुपरवायझर माने यांनी भोगले। पाटील मास्तरसाठी चंदाला तयार करण्याची कामगिरी नंदावर सोपवली। इथून पुढे चंदा काय नंदे लय जोरक्यात झाली वाटत हेपाहेपी। नंदा काय बोलू नग चंदे दोघांनी बी लय चाटली मला। चंदा दोघांनी म्हणजे नंदे जाधव मास्तर बी लागला होता का। नंदा त्या मेल्यानं हेपलं नाय ग, पण सगळा बिंद तोंडात गाळला माझ्या। चंदा छी, तोंडात गळाले व्हय जाधव सर। नंदा अगछी, काय त्यात चवीचा व्हता बघ बिंद। समधी लोक कांडोम लावून झोत्यात बघ, नायत्र कुच्चीत पाणी पडल्यावर बी लय मज्जा येत असला बघ। चंदा येडी का खोळी तू, नसती बिमारी व्हईल तुला अन पोट वाढलते येगच। नंदा एकदा अनुभव घेणारच हाय बघ, म्या पुच्चीत पाणी पाडून परत गोळ्या घेईन की लय औषध निघाल्यात आता। चंदा घे बाई घे, पाणी पाडून घे। नंदा तुला पाडून घ्याच हाय का ग पाणी, तुझ्या पुच्चीला तहान लागत नाय का। चंदा मला नाय गवाटत तसं काय। नंदा एकदा करून बघायचा चान्स आला तर काय करशील। चंदा म्या अशी गरीब, माझ्याकडं कोण बघते येच्छा। नंदा आणि कुणी असला तर झोपशील का त्याच्या खाली। चंदा म्या कुणाला आवडत असं मला नाही वाटत। नंदा अग तू गरीब हीस, पण त्याकडं कोण नाय बघत ग, ही बाप्या लोक बघत्यात ती कस्त मुसमुसलेली जवानी, छातीवरची थन चोळायला त्यांची मजा वाटती, बेंबीत बोट घालायला त्यासनी ब्र वाटत, आणि तुझी पुच्ची म्हणजे त्यांच्यासाठी सर्गाचं दारच असत्या। चंदा ये बया गप की जरा, तुझं सर्गाचं दार लय मोठं झालं असलं आज त्या माने मास्तरचा घेऊन। नंदा मला तर बाय लय मजा आली, लय निबार दणकन दिल त्या माने साहेबानं, जाधव सरापेक्षा बी निबार झाक फोदरी कुठली माझी। चंदा मग आता 10वी पास होणार तर। नंदा व्हय, मग माझ्या फोदरीचं बलिदान दिले म्या। चंदा मला तर बाई लय टेन्शन आलं ग। नंदा तुला आता कसलं टेन्शन आल्या आता। चंदा इंग्रजी ईशाच ग। नंदा धत तिच्या एवढच नव्ह, त्यावर माझ्याकडं उपाय हाय चंदे, पण तुला पटतोय का बघ। चंदा सांग, म्या इंग्रजीत पास होईन नव्ह, मग सांग उपाय। नंदा अगं ते जाधव सर म्हणत व्हते इंग्रजीच्या पाटील सराला तुला हेपायची हाय एकदा। चंदा काय जाधव सर असं म्हंटले। नंदा व्हय व्हय, जाधव सर म्हंटले। चंदा तरी मला वाटलच होतं की त्या पाटील सराची माझ्यावर वंगाळ नजर हाय, लयदा त्यानं माझी वाट अडवली, ती माझ्या छातीकड बघून जिभल्या चाटत असत्यात पाटील सर। नंदा मग दे तुझ्या भोकाचं बलिदान, आण हो पास 10वी। चंदा 40 वय हाय त्या मास्तरचं, त्याला दिवू व्हय माझं कोरं भोक। नंदा अग येडे, अनुभवी माणसाकडनं तुझ्या पुच्चीचा पडदा फाटलं, मला लय त्रास झालता बया, त्या शुभ्यानं समुसळेपणानं त्याचा लवडा घुसाडला होता माझ्या कवळ्या भोकात। चंदा अग पण हे बराबर नाय, आस मास्तर संग। नंदा बघ बया, तूच आता इंग्रजीत पास हुयाच का 10वीत पुण्यांदा बसायचं। चंदा नापास झाली तर बालय हान, आधीच सावकाराकडनं कर्ज काढून शिकवतूया। नंदा
म्हणूनच म्हणतीया निदान पास पुण्यासाठी तरी घे चढवून त्या पाटलाला. चंदा. अग पण त्यांनी परत समद्यांसनी सांगितलं म्हणजे. नंदा. त्यो काय धुतल्या तांदळाचा हाय व्हय, त्याला त्या विज्ञानाच्या कोकरे बाईला मधी हेपताना कितीदा बघितले म्या, मी त्याची बदनामी करी. चंदा. काय सांगतीस नंदे, डोकं फिरलं ग माझं, ही शाळा हाय का रांडबाजार. नंदा. ते काय का असना, जोवर भोग शाबूत हाय तवर डोकं चालवायच नायम, कस्त उकळात मुस घालून सगळी टेन्शन कुटून टाकायची, मग हाईस नव्हन तयार. चंदा. म्या इचार करून सांगती. लय अवघड काम हाय बघ. व्हनाया नव्यासाठी ठेवलेला ऐवज असा म्हाताया माणसाला द्याचा म्हणजे इचार तर करावाच लागलं. नंदा. तुझ्या मनानं बघ बाई. पर ध्यानात ठेव, वागशील तर टिकशील. म्या सांगायच काम केलं तुझा काय ते कळव म्हणजे मला जाधव सर ला सांगेला. चंदा. बर चल, लयच उशीर झाला. नंदा. चल मी बी निघते, जरा आराम करते, पुच्चा लयच ठगतोया. दोघी आपापल्या घराकडं निघून जातात. चंदाच्या मनात नंदाच्या बोलण्याचा विचार चालू असतो. ती स्वतःशीच बोलत असते, भिंतीवरल्या आरशात तिचं सावळं रूप पुन्हा पुन्हा न्याहाळते. म्या येड्या गबाळ्यागत राहती, त्या पाटील सराला काय दिसत असन माझ्यात. पण एक मातूर खरं हाय की ज्या अर्थी पाटील सर माझ्याव फिदा हाय, त्या अर्थी नक्कीच माझ्यात कायतरी येगळं हाय. नंदा सांगती, तसं खरंच आमच्या भोकात एवढी जादू असत्या का? ही बाप्या माणसं एवढी आमच्या भोकासाठी येडी का व्हत्यात? असे अनेक प्रश्न चंदा स्वतःला आपल्या छातीवरून हात फिरवत विचारत होती. ती विचाराच्या तंद्रीत असतानाच शेजारच्या खोलीतनं तिच्या आईचा आवाज आला. मैना. आव सोडा, पुरगी जागी असंल, काय करतायसा? बाबू. अगं पुरगी पडली असलं ढोरावानी, तू गप व्हायच. मैना. आव एकदा बघा तरी. असं म्हणल्याबरोबर त्याच बोलणं ऐकत असलेली चंदा डोळे बंद करून निश्चित पडून राहिली. बाबू, म्या म्हणलं नव्हत का झुपल्या चंदी गपवानी. अक्षी मरल्यागत पडलीया. मैना. असू द्या तरी बी जरा हळू करा. बाबू, आता करू देशील तवाना. मैना. करा बया करा, लय दिसन झालं जमीन कोरडीच हाय, मारा फवारा तुमच्या गर्मबिंदाचा. बाबू मैनेच्या तोंडात तोंड टाकून तिचे मुके घेतो. बाजूच्या खोलीत झोपलेली चंदा सगळं गपचूप ऐकत असते, बळताच्या फटीतून बघण्याचा प्रयत्न करते. बाबू किती दिस झालं ह्यो मेवा चाखायाला मिळायला नव्हता. मैना. आज मनभरून खावाजी. बाबू चांगला फडशाच पाडतो असं म्हणून मैनेची चोळी काढून फेकून दिली अन तिच्या काळ्या थानांवर तुटून पडला. मैना. ससस धनी दाबा अजून त्यांसनी चांगली चेंगरा माझी बोन आईगगक ससस अम्मम. बाबू चांगली चोळून काढतो बघ, तुझी कबूतर लय दिस झालं ह्याला तोंड लावलं न्हाय ग मैने. मैना. तुम्हांसनी येळ असतुया का? म्या सदा तयारच असती. अन आता चंदा बी मोठी झालीय, तिनं असं बघितलं तर काय म्हणलं पोरगी. बाबू तू जरा गप बस की, असं म्हणत मैनेच्या पोटावर जिभेने चाटतो, बेंबीत बोट घालून बेंबी झुल्यागत करतो. मैना. आवोव जरा दमानं करा की, चाटा वाईट चांगली. बाबू उठ, लुघड फेड आता. मैना. आव करा की, लुघडवर करूनच समद कशापायी काढायला लावतायसा. बाबू काढ की, समच वर करून मज्जा येत नाय. मैना. बर ही घ्या फेडलं लुघड, झाले नागडी तुमची मैनाराणी. आपली आई बापासमोर नागडी झालेली चंदानं ऐकल्यावर चंदा थरथर कापत होती. चंदाला घाम फुटला होता. कारण पहिल्यांदाच ती तिच्या आईबापाचा झुण्याचा कार्यक्रम बघत होती. फटीतून तिला तिच्या आईचे भलेमोठे छातीचे गोळे दिसले. मैना बाबूरावच्या मांडीवर बसली होती. बाबूराव मैनेच्या गोळ्यावरून हात फिरवत होता, एक थन हातात धरून दाबत तर एक तोंडात धरून चोखत होता. मैना. ससस ऊ माझं आम चोखा धनी.
अजून जोरात दाबा. बाबूह तुला चांगली पिळूंच काढणार हाय ग मैने. मैनाह लय दिसाचा उपास घडला धनी. चांगली कांडून काढा मला आज समदा कंड मिटवा. सस सस. बाबूह मैने आता उताणी पड तंगड्या फाकवून लय दिस झालं बीळ नाय पाहेलं तुझं. मैना उताणी झोपते. बाबूह फाकवं की तंगड्या. मैनाह मला लाज वाटतीया तुम्हीच फाकवाजी. बाबूह मांड्यांचे मुके घेत घेत तिच्या मांड्या अलग करतो. मैनाह दिसली का छोटी मैना. बाबूह काळ्या झाट्यात लपून बसलिया पण पाणी सोडतिया बघ तुझी छोटी मैना. मैनाह मग येळ नगा लावूसा जी बीळ तयार झाल्या. बाबूह अग एवढी काय घाई हाय जरा तीच लाड करू दे की. मैनाह तुमच्या लाड करायच्या नादात पुरगी उठली तर रातभर तडपावं लागलं तिला. बाबूह नाय उठती मला करू दे जरा लाड तुझ्या मैनेचं. बाबूराव तिच्या पुच्चीला नाक लावून हुंगतो. बाबूह मैने. येड लावल्स ग तुझ्या या काळ्या पुच्चीच्या वासानं. लय जादू हाय बघ. बापाच्या तोंडचे शब्द ऐकून चंदाला नंदानं सांगितलेले शब्द आठवले. सगळे पुरुष पुच्ची माग पागल असत्यात. बापानं आपल्या आईच्या पुच्चीचा वास घेतलेला चंदाला दिसत नव्हतं पण त्याच्या शब्दानं तीन कल्पना केली. ती कल्पना करत असतानाच तिच्या आईची किंकाळी चंदाच्या कानावर पडली. मैनाह सस धनी आव काय करतायसा तोंड घातल्यासा माझ्या पुच्चीत. बाबूह भय ही नवी पद्धत हाय. दोस्तानं शिकवली मला. मैनाह आव पर त्या घाण जागी तोंड लावत का कुणी. बाबूह तू गप ग तू कस्त मज्जा घे तुला मज्जा येतिया नव्हं. मैनाह आजवर केलेल्या झवाझवी परास लयच मज्जा येतीय बघाजी पर आता बास करा. आव बाबूराव घाला तुमचा नागोबा या मैनेच्या बिळात आणि लागलेली आग विझवा. बाबू पुच्चीतला तोंड बाजूला करून दोन पायांच्या मधी गुडघ्यावर बसतो. मैनेच्या पुच्चीवर लवडा टेकवत. बाबू या नागोबाला बीळ पायजे मैने तुझं. मैनाह घ्या जी या नागाचं बीळ तयार हायम. कंबर थोडी वर उचलून मैना बाबूरावचा लवडा आत घेण्यासाठी सज्ज झाली. बाबूनं धक्का दिला. मैनाह याई याई. बाबूरावनं तिच्या अंगावर झोपत तिच्या तोंडात तोंड घातलं. मैनाह ऊ हुंकारत होती. बाबूराव खाली कचके देत वर तिच्या थानाशी मस्ती करत होता. मैनेचा श्वास कोंडल्यावर त्यानं तोंडातलं तोंड काढलं. मैनाह आईगगग आऊचा आह. बाबू हळू वरड की चंदा जागी होईल. मैनाह हळू कचक द्या की मग एवढ्या जोरात कचक देताया मग म्या काय आत आवज दाबू व्हय. बाबूह कसम वाटत्या मैने. लय दिसातन करतोया. मैनाह लय भारी वाटते बघा धनी लय दिसाचा उपास मोडलासा. बाबूह उद्या बी देशील नव्हं. मैनाह आता तर गळा की मग उद्या परवा शेतात घरात रोज हेपा. नाय कुठं म्हटल्या. बाबूह कामाच्या गोंधळात जरा तुझ्याकडं ध्यान द्यायला जमतच नाय बघ. चंदी 10वी तेवढी पास हुदे मग देतो तिचं लगीन लावून मग जिम्मेदारी संपलं बघ माझी. चंदा बापाचं बोलणं पलीकडून ऐकत होती. तिला कायबी करून 10वी पास होणं गरजेचं होतं त्यात आडव्या येणाऱ्या इंग्रजीची तिला भीती होती. मैनाह खरियम तुमचं धनी. याई. बाबूह दुखते भयम. मैनाह बास करा की आता गाळून टाका की आव का तडपवतायसाजी. बाबूह गाळू म्हणतीस. मला अजून पाहिजे व्हत ग मन नाय भरलं ग माझं. मैनाह परत करू की कवात्री आता द्या 5-6 धक्क जोशात अन गाळा ब्र पटकन आवसान गळले माझं. मैनेच्या बोलण्यानं बाबूला जोश चढला. तो कचाच धक्के देऊ लागला. मैनाह आईगगग आऊचा गळा धनी लवकर खाज मिटली माझी. बाबूह मैने येतोय गम्या. बाबूच्या बिंदाच्या पिचकाऱ्या मैनेच्या पुच्चीत पडल्या. बाबूराव थकून तिच्या अगावरच पडून राहिला. मैनेची पुच्ची काठोकाठ भरली.
खोलीतला आवाज शांत होताच चंदानं आपल्या पुच्चीवरून हलका हात फिरवला. तिला तिथं ओलं ओलं जाणवलं. एक सुखद लहर तिच्या अंगातून गेली. चंदा बापाचं बोलणं आठवू लागली. 10वी पास होणं तिच्यासाठी गरजेचं होतं, कारण सावकाराकडनं कर्ज काढून तिच्या बापानं शिकवलं होतं. सगळा विचार करता करता तिच्या डोक्यात नंदाच्या बोलण्याचा विचार आला. पण काय करावं याचा विचार तिच्यापुढं होता. जर पाटील मास्तरला आपलं भोक देऊन जर म्या पास होणार असन तर म्या तयार हाय माझ्या शरीराचा सौदा करायला. एक ठाम निर्धार करून ती झोपी गेली. मित्रांनो, आता पुढे काय होईल? चंदाने घेतलेला निर्णय वाचा पुढच्या भागात. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.